चर्चच्या इथे आम्ही थोडा थोडा लिंबू थोडा उतरायचं इथे जाऊ आता. काय फोटो आता तरी नाही काढला. आता असा गेलो डायरेक्ट ते समोर काय आपण तिथून निघलो ना. इथे बघा काजूची भाजी वरती आम्ही घरी गेलो ना. माझा डोका दुखतोय. नाही किती छान काजूची भाजी. जवला आहे, सुरमई आहे. काय काय माहित नाही काय कढी आहे कसले माहित नाही. ही पण कढी आहे. मच्छी कढी आहे. मच्छी कढी ए बोल आग्रेमध्ये चल. काय आहे ग? कोलबी जवला. हे बघा कशी कोलबी. कुठली तरी मच्छीचा रसा आणि पण बघू ते जरा चमच्याने. सुरमई आणि ठेवायचे तांदळाची चावलांची भाकर. हा कोलबी फ्राय जवला. कसला रसा आहे? सुरमईचा आहे का कसला? चमचे इथे बघते कसला रस्सा आहे. बांगड्याचा आहे का? बांगड्याचा रस्सा. बांगड्याचा रसा कसला? कोलबीचा रस्सा. कोलबीचा रस्सा. कोलबी ही सोलकडी. कोशिंबीर आणि लिंबू. हा आता हे आणि चिकनचा रसा. चिकन ना कोंबड्याचा मटण. कोंबड्याचा मटण. कोंबड्याचा रसा राम दे ना. आणि सोलकडी कोशिंबीर लिंबू आणि आपली भाकर. ही मला खूप बोलते आगरी बोल. आता मी आगरी बोलायची कोशिश करेन. आगरी बोलायचं. आता हिच्यात काय काय आहे सांगू का? डाळ आहे. डाळ आहे, चवळीची भाजी आहे जी रोजच असते. ही प्रत्येक डिश मध्ये व्हेज मध्ये असतेच. कोबीची भाजी, खीर, सोलकढी, पापड, भाकर. आम्ही बोलतो सोनकढी. यांचे मिस्टर वळतात सोलकढी म्हणून सोलकढी. हे कसं जेवण? कशी टेस्ट आहे? मस्त ना. चुलीवरचं जेवण आहे. कसं वाटलं तुम्हाला जेवण? एक नंबर. काय बोलू शकत नाही. नो कमेंट. तुम्हाला कसं वाटलं जेवण? भारी एकदम. मुलं इथं काय बोलतच नाही, नुसते जेवतात. बोला काहीतरी नाही.
भाऊजी आम्हाला किती दिवस सांगते आपण जेवायला येऊ जेवायला. आम्हाला 3 दिवस झाले. एक साऊंडवारीत हॉटेल आहे, घरगुतीच असं हॉटेल आहे, मस्त मोठं आहे, तुम्हाला दाखवते. पण चुलीवरचं जेवण भेटते इथे. पण किती दिवस बोलवते भालेकरचे जाऊ भालेकरचे जाऊ. आणि जेवण तर एकदम भारी, म्हणजे घरचेच सारखं लागतं सेम. आता जेवण कसे बसलेत बघा मॅडमनी. डायरेक्ट चुलीवर जेवण बनवतात बघा. अननस बघा. चला आताचे वाजले 6. आता आम्ही निघालो घरी. जास्त सोडा बिडा नाही वापरत. ₹20 सुट्टे दे मग तुम्हाला 400. काजूची वाडी बघा, केवढी काजूची झाड. ते बघा आत्ताच गोव्यावरून आले आणि मुलीवी नाश्ता दिलाय. आणि तिथे शिंबू बघा कसा बसलाय. शिंबू बोलते शिंबू नको नको. हे बघा बघा. मम्मी कोकणात गेलती आणि आमच्यासाठी केवढा खाऊ आणले तुम्ही बघू शकता. इकडे इकडे बघा कोकम तर मी पहिल्यांदाच बघल्यात. आणि हे काजू आहेत. हे काय करवंद. इकडे गळ्यातला आणले अक्षित आणि माझ्यासाठी आणि मम्मीसाठी. ते बघा किती छान आणले. हे गोव्यावरून आणले. इकडे हे लाडू आहेत, कोकम सरबत. आणि इकडे फणसाची चिप्स आहेत. हे मला खूप आवडतात, माझे फेवरेट आहेत. आणि हे ओले काजू आहेत भाजीचे. हे बघा तुम्हाला वाटतं. आणि तिकडे मोठा फणस आणले. आणि इकडे आंबे आणलेत. हे चॉकलेट्स, फणस आणि हे ओले काजू भाजी करायला. आणि हा बघा कसा झोपलाय शिंबू. जसा हाच गोव्यावरून आले फिरून. तर आमच्या मामीचं माहेर कोकणचं आहे, तर त्यांच्या घरातून हे दिलंय आंबे, फणस आणि ओले काजू. आणि हे कोकम, करवंद आणि काजू, ओले काजू. हे गोव्यावरून आणले. कसे वाटले सांगा. तर मम्मीने कोकणवरून आणलेला फणस आता आम्ही कापायला घेतले. आता कापता तर नाहीच आहेत, कसे विषय कापलेत आम्ही. आराम करावा नाही. एवढे आता गडे काढलेले आहेत फणसामधून.
या तुम्ही पण खायला. इकडे बघा मम्मीने मस्त रत्नागिरीवरून आंबे आणले, त्याचा मी आमरस केलाय. मस्त पुरी आणि काजू पण मम्मीने कोकणवरूनच आणलं, त्याची भाजी केली आज आम्ही. मस्त अशी आमरस थाली.